काय करून बसलाय? तुम्ही लय मोठी चूक केलाय मॅडम. असं काय करतोय शुभू? बोलायचंय मला त्याच्याशी. सानिका श्रावणीचा फोन एवढ्या रात्री का केलाय फोन हा श्रावणी बाळा बोल की. काकू सानिका आहे का? सानिका चार्जिंगला फोन लावून स्वीटीकडे गेली वाटतं. अच्छा तू बोल की कशी आहेस? मी ठीक आहे. असा का आवाज येतोय तुझा? रिझल्ट लागला का ग तुमचा? नापास झाली का काय? नाही नाही काकू, अहो उद्या लागेल रिझल्ट. उद्याच कळेल आता पास की नापास ते. अगं होशील पासच होशील. आई अंबाबाईवर विश्वास ठेव, ती चांगल्या माणसाचं कधीच वाईट करत नाही. बरं काकू, शुभू आहे का हो तिथे? त्याचा फोन बंद लागतोय. असं वय? अगं सांगायचं की देते हा. शुभ बाळा, हाय. अरे श्रावणी मॅडमचा फोन येतो या सानिकाच्या फोनवरती. तुझा फोन लागत नाही. हॅलो शुभू, अरे मला बोलायचंय तुझ्याशी. मी कधीपासून. हॅलो. श्रावणी मॅडम पैसे देऊन पास व्हायला लागल्यात. काय? असं पैसे देऊन पास होता येतं वय? आजच्या काळात सगळं शक्य आहे. पर शुभ बाळा, मला काय खरं वाटत नाही हा. श्रावणी पोर चांगली आहे रे. असं काय करेल असं वाटत नाही मला. मला बी एवढाच विश्वास होता, पण हे खरं आहे. अगं त्यासनी एवढं समजावलो, त्यांच्याशी भांडलो, पण ते काय ऐकतच नाहीत. अरे देवा, असं असेल तर काय बोलावं? पैसे देऊन ते काय बी विकत घेऊ शकतात. आणि हे जर का खरं असेल ना, तर श्रावणी कायमचं माझ्या नजरेतनं उतरल बर का. तसं नाहीये. परिस्थितीमुळे त्यासनी करायला लागते, पण त्यांचा मार्ग चुकला हे मात्र नक्की. बर तू झोप, तू नको टेन्शन घेऊ. झोप झोप. सानिका झाले 11 वाजले बघ पटकन बट. पास होऊ दे देवा, पास होऊ दे. साईटच चालत नाही. अगं परत करत मग की. हा स्वीटी, आई सोबत आहे दादा. मी 90% पास झाले. थँक्यू. आई अंबाबाई, लय उपकार झाले ग तुझे. सानू बघा, आम्ही सांगितलं होतं का नाही, सानू सगळ्यात जास्त मार्क मिळून पास होणार आहे. अरे माझं भविष्य खरं ठरलं की नाही, कारभार नाही. रमता त्या ग बसा. पुरीनी वर्षभर डोळे फोडून अभ्यास केलाय म्हणून पास झाली ती. सानू बाळा हे घे. एवढा 1 नंबर आणल्यास. मग बघ विषय का. शुभू, तू पण तोंड गोड कर घे. एक सेकंड. सानू, हे खूप खूप अभिनंदन सानू. अशीच मोठी होत राहा. श्रावणी मॅडमचा बघतेस का रिझल्ट? नंबर आहे तुझ्याकडं? आहे. बघ काय लागलं. आलं. अभिनंदन ताई. सायली घे. अभिनंदन ताई. थँक्यू. श्रावणी आज. श्रावणी खूप खूप अभिनंदन. आज मी खूप खुश आहे. तू पास झालीस. तू तुझ्या बाबांची लाज राखलीस श्रावणी. तुला जे हवं होतं ते तू आज साध्य केलंस. श्रावणी, बाबा तुझ्यावर खूप खुश होतील आज. तुला कळतंय का, बाबांच्या विरोधकांचं तोंडही बंद केलंयस तू. आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे श्रावणी, खूप मोठा दिवस आहे. श्रावणी मी खूप खुश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं लग्न नाही होणार. तू इथेच राहणार माझ्यासोबत. काकू पेढा. शुभू, शुभूला पेढा भरवलास का? हो शुभू. शुभू, तू का रागवलायस ते माहितीये मला. काकू मी आलेच. शुभू, अरे ऐक ना माझं. शुभू हे बघ थांब. शुभू, काय चाललंय तुझं?
किती हाका मारते मी तुला. अरे मी पास झाले, तुला अजिबात आनंद नाही झालाय का? झालं की आनंद मला मॅडम. वाटत तर नाही तुझ्या तोंडावर. तुम्ही आनंद द्यायचा ना. झालं की मग. हे असं का बोलतोयस? मॅडम अजून एक 1.5 लाख रुपये द्यायचे होते. 10-12% वाढले असते. सेकंड क्लास आला असता ना. ए बघ, मी आता काय सांगणार आहे ना ते नीट ऐकून घे. मी ऐकून घ्यायला काय शिल्लक ठेवलंय मॅडम? अहो तुमचं आणि बाबांचं नातं नीट व्हावं म्हणून मी काय काय केलं. किती वेळा खोटं बोललो, 4 वेळा कमीपणा बी घेतला, पण मी माझ्या तत्वांची कधीच तडजोड केली नाही मॅडम. जे काही केलं ते सत्याला समोर ठेवून केलं. पण तुम्ही, मला एक वेळ असं वाटलं होतं की तुम्ही मैत्रीला जागाल. अहो मैत्री संपल म्हणून तुम्ही निर्णय मागे घ्याल, पण नाही. अहो माझं सोडा, बाबांचा विचार करून काहीतरी विपरीत घडल म्हणून तुम्ही निर्णय मागे घ्याल, पण ते पण केलं नाही तुम्ही. तुम्ही निकालला सामोरं झाला असं तरी वाटलं होतं. मॅडम तुम्ही प्रामाणिकपणा विकलात मॅडम. अहो पैसे देऊन पास झालाय. मी फक्त आणि फक्त साहेबांच्या रिस्पेक्टमुळे मगाशी खोटं बोललो की तुम्ही असलं काय करणार नाही, पण सत्य हे आहे की तुम्ही पैसे देऊन पास झालाय. तुम्ही कायमचं मनातून उतरलात मॅडम माझ्या, कायमचं. हे बघ शुभू, माझं एकदा तरी ऐकून घे.